केंद्र शासनाने 2020पर्यंत पूर्ण लसीकरण 90% करण्याचं ध्येय निश्चित केलं आहे। त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसंच अमरावती जिल्ह्यामध्ये 2 डिसेंबरपासून 4 टप्प्यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य 2.0 मोहीम राबवण्यात सुरुवात झाली आहे। ही मोहीम कार्यालयीन 7 दिवसाकरता असून शासकीय सुट्टी, रविवार आणि नियमित लसीकरणाचे दिवस वगळून राबवण्यात येणार आहे। या संदर्भातील माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी दिली। सरासरी आपल्याला लसीकरण बालांचं 90%च्या वर असावं असं अपेक्षित आहे। पण भारत सरकारनं काही जिल्ह्यांचा ज्यावेळेस सर्वे केला त्यात ते प्रमाण कमी आढळलं आणि म्हणून त्या जिल्ह्यांमध्ये मिशन इंद्रधनुष्य राबवण्याच्या सूचना आहेत। त्या दृष्टीनं आपलं पण ते कमी असल्यामुळे थोडंसं आपल्याला पण ती आपल्या म्हणजे विभागातले सगळेच जिल्हा यवतमाळ सोडून 4 जिल्हे आहेत आणि त्यामुळं हे करून मिशन इंद्रधनुष्याच्या मार्फत जे काही 2 वर्ष पुढची नाही का 2 वर्षापर्यंतच्या बालकांचे जे काही डोस सुटले असतील, त्यांचा एखादा कुठल्या तरी लसीकरणाचा डोस सुटला असेल तर ते आपल्याला द्यायचे आहेत। तसेच काही गर्भवती माता जर आपल्या नोंदणीतून सुटल्या असतील तर त्यांना पण त्या ज्या सेवा द्याव्या लागतात ते द्यायच्या आहेत। त्याच्यात महत्त्वाचा विषय हा आहे की प्रत्येक बालकाचं हे संपूर्ण लसीकरण व्हावं। संपूर्ण लसीकरणाची व्याख्या अशी आहे की त्याला पहिले 3 डोस जे आहे 1.5 महिना, 2.5 महिने, 3.5 महिन्याचे पेंटा, पोलिओ वगैरे हे आणि नंतर 9व्या महिन्यातला मिझल आणि रुबेला हे त्याला दिले गेलेच पाहिजे। हे डोस जर दिल्या गेले असतील तरच आपण त्याचं संपूर्ण लसीकरण झालं आणि ते बालक संपूर्ण सुरक्षित झालं असं समजतो आणि म्हणून एकही बालक या संपूर्ण लसीकरणापासून सुटू नये म्हणून 2 वर्षापर्यंतच्या सगळ्या बालकांना जे सुटले असतील त्यांची आपण आमच्या 15 दिवसात पूर्ण सर्वे केला। पूर्ण भागातला आपण नाही केला, जे काही हे होते अतिजोखमीचे भाग असतात जसं स्लम एरिया असेल किंवा विटाभट्ट्या वगैरे ज्या ठिकाणी जनरली ते लोक सेवा घेत नाहीत किंवा कधी आपले कर्मचारी पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, अशा सगळ्या बालकांचं नोंदणी केली पाहिजे। कोणाचा कोणता डोस सुटला आहे, कोणाचा कोणत्या सेवा नाही मिळाल्या याची सगळी नोंदणी केली। त्याची जी आकडेवारी ती मी तुम्हाला सांगतो आपल्या जिल्ह्याची की त्यामध्ये ग्रामीण भागात 204 गरोदर माता आहेत आणि 0 ते 2 वर्ष वयोगटातील 1362 बालकं आहेत। 1362 नागरी भागात म्हणजे नागरी भाग म्हणजे महानगरपालिका नाही, महानगरपालिका सोडून आमच्या ज्या नगर परिषद आहेत 8 त्यामध्ये 68 गरोदर माता आहेत आणि 445 0 ते 2 वर्ष वयोगटातले बालकं आहेत। तर याचं ही मोहीम यशस्वी होण्याकरिता आपण सूक्ष्म कृती आराखडा केलेला आहे। त्यासाठी एकूण 214 सत्र लसीकरण सत्र आयोजित केलेले आहे। आता हे जे लसीकरण सत्र आहे हे पूर्ण 7 दिवसासाठी आहेत, पण त्या 7 दिवसातही आपल्याला ज्या दिवशी नियमित लसीकरण सत्र असेल तर ते सोडून द्यावं लागतं, ते रुटीनली होत राहील। सरकारी सुट्टी आली असेल तर त्या दिवशी लसीकरण सत्र घेता येत नाही, रविवार सोडून घ्यावं लागतं आपल्याला आणि याच्यात जे काही मग 7 दिवस होतील तितके दिवशी मोहीम आपण राबवतो। यात आपण आपली नेहमीची टीम आहे लसीकरण करणारे ते सगळे तेच असतात। जसं आपण मिझल रुबेलामध्ये एक हे केलेलं आहे, आता मिझल रुबेलाची मोहीम तुम्ही पाहिली, कुठली रिॲक्शन येते लगेच आपली सगळी तयारी, जे काही इंजेक्शन असतील हे असतील ह्या सगळ्या आपण त्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत। तशाच धर्तीवर ही मोहीम आपण राबवणार आहोत आणि एकही बालक सुटणार नाही। आपण जे काही नोंदणी केलेली आहे त्याची खबरदारी घेणार आहोत। यासाठी आपण जी काही कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली याची आपण सभा झालेली आहे
आपलं सूक्ष्म नियोजन पण झालेलं आहे आणि आजपासून त्याची या मोहिमेची सुरुवात पण झाली आहे.